काल जी सेल्फ मेकअपची प्रॅक्टिस घेतली होती ना, तर आज माझी सेल्फ मेकअपची एक्झाम आहे। काल ना पूर्ण ओव्हरऑल प्रॅक्टिस घेतली, त्यामुळे आज लगेच मॅमने एक्झाम ठेवली। तर अगस्त्या उठला होता, त्याचं अंथरूण उचलायचं राहिलं होतं, तर ते उचललं। त्याला अंघोळ वगैरे घातली ना, सगळ्यात पहिले त्याला नाश्ता खायला दिला। त्यानंतर मी क्लासमध्ये आली आणि क्लासमध्ये आल्यानंतर सर्वजण मेकअप करण्यासाठी इतके उत्सुक होते, अक्षरशः सगळ्यांना खूप मजा आलेली। कोणी ज्वेलरी सिलेक्ट करत होता, तर कोणी मेकअपचं सामान काढत होता, कोणी साडी वगैरे सगळेजण एकमेकींना दाखवत होते आज आम्ही काय घालणार आहोत। तर चला, एक्झाम माझी सुरू झालेली आहे। लेन्स वगैरे लावल्या, आयब्रो फिल करून घेतलेला आहेत आणि डोळ्यांचा मेकअप करायला घेतलेला आहे। तर अशा प्रकारे एक सुंदर असा मी डोळ्यांचा मेकअप केलेला आहे आणि इतका सुंदर झालेला माझा डोळ्यांचा मेकअप, मलाच खूप आवडला। आणि त्यानंतर लगेच बेस मेकअप पण करून घेतला। खरं सांगू, ॲज अ मेकअप आर्टिस्ट आपण प्रत्येक वेळी दुसऱ्यावरच मेकअप करतो आणि स्वतःवर खूप कमी करतो, पण आज जेव्हा मी स्वतःवर मेकअप करत होते ना, मला इतकी मजा आलेली, इतकं छान वाटत होतं। मेकअप वगैरे झालं, त्यानंतर मी 6 वारीची 9 वारी साडी घालून घेतली आणि त्यानंतर माझ्या 2 फ्रेंड आहेत, एकीने माझ्या केसांची क्रिम्पिंग केली आणि दुसरीने माझी छान अशी हेअरस्टाईल करून दिली। तर हा आहे ओव्हरऑल माझा फायनल लुक, जो मी स्वतःवर हा जो मेकअप आहे तो टर्न आउट केलेला आहे। खूप सुंदर मेकअप दिसत आहे आणि संध्याकाळ झालेली, 6 वाजले होते संध्याकाळचे आणि तेव्हा मी घरी आलेले आणि मला इतकी भूक लागलेली। आहोंनी मला एक लस्सी आणली होती, तर ती मी पिली आणि त्यानंतर पाणी वगैरे पिली। आणि हा जो पूर्ण मेकअप आहे तो काढायला इथे मी घेतलेला आहे, म्हणजे मी अनरेडी होते। तर हा जो हार आहे ना, तो मी घातला होता, जो की होता मॅमचा। नथ पण मी मॅमचीच घातली होती। खूप सुंदर असा वर्क केलेला मी, आणि मला ना असं वाटत होतं की आज मेकअप काढावंच नाही, इतका सुंदर मेकअप झाला होता। पण ना मी मेकअप केल्यानंतर ना घरी आली आणि घरी आल्यानंतर आहोंनी मला बाहेर नेलं फोटोशूट करण्यासाठी। तर आउटडोअर मी खूप शूट वगैरे केलं, व्हिडिओज काढले, फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मी घरी आली आणि इथे मी आता मेकअप ओव्हरऑल काढते आहे। तर सगळ्यात पहिले तर लेन्स वगैरे काढल्या आणि या ज्या आयलॅश आहेत त्या काढायला मला इतका त्रास झाला असेल। हा जो ग्लू आहे तो इतका चिकटला होता की माझ्या डोळ्यांची जी स्किन आहे ती सुद्धा खेचून निघाली, इतकं दुखलं ना मला खरंच। त्यानंतर लगेच मी हेअरस्टाईलसुद्धा काढली आणि खरं सांगू, हेअरस्टाईल सोडल्यानंतर इतकं रिलॅक्स वाटत होतं, खूप छान। आणि आता मला संध्याकाळचं सुद्धा आवरायचं होतं। तर असा होता आजचा दिवस। चला, नवीन व्लॉगमध्ये भेटूयात, बाय बाय फ्रेंड।